नाही सर 12 तास वापरतात सर हो, मराठीमध्ये. आपण 24 बारा तास तास वापरतो. ज्या भाषांमध्ये 24 ताशी पद्धत वापरली जाते त्या भाषांमध्ये ती कशासाठी वापरली जाते, तर खास करून जेव्हा ऐकणारा आणि बोलणारा ह्यांना वेळेचा संदर्भ नेमका माहित असेल याची खात्री नसते, तेव्हा हा 24 ताशी फॉर्मॅट वापरला जातो. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा विमानाच्या किंवा रेल्वेच्या वेळांबद्दल लिहिलं जातं, तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये पाहू शकाल तर तिकिटावरती 24 ताशी वेळ छापलेली असते. त्याचं एक कारण असंही आहे की विमान म्हणा किंवा रेल्वे म्हणा यांचा बराच दूरचा टप्पा असतो किंवा असू शकतो. म्हणजे एखादं विमान 10 तास प्रवास करून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातं किंवा एखादी रेल्वे गाडी 50 तास प्रवास करून देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाते. त्यावेळेला दिवस बदलतो आणि म्हणून वेळेच्या बाबतीत काही गोंधळ होऊ नये यासाठी 24 ताशी घड्याळ वापरण्याची पद्धत आहे. पण सगळ्याच भाषेमध्ये मात्र 24 ताशी फॉर्मॅट हा सर्रास वापरला जात नाही. मराठीमध्ये वापरला जात नाही. आता स्पॅनिशमध्येही तसं काही वापरला जात नाही. तर आता आपण स्पॅनिशमध्ये वेळ कशी विचारायची ते पाहूयात, ते शिकूयात. अटेंडन्स लिंक टाका ना सर. हो सर, अटेंडन्स लिंक टाका. अटेंडन्स अटेंडन्स लिंक थांबा, अटेंडन्स बद्दल मी काही बोलत नाही. तर तुम्हाला सर ते म्हणतात की त्यांना अटेंडन्स हा. लावायची आहे आणि त्यामुळे ते म्हणतात अटेंडन्स लिंक सेंड करा. नाही, अटेंडन्स बद्दल मी काही बोलणार नाही. संगीता मॅडम किंवा दुसऱ्या संगीता मैडम आप हैं? हाँ हाँ हेलो सर। संगीता मैडम। हाँ हाँ मैडम, बच्चे बच्चों कौन अटेंडेंस से के बारे क्लास में का अटेंडेंस, एक मिनट सर, बच्चों को कौन से क्लास का अटेंडेंस लिंक चाहिए, 9th या 8th का? 9th क्लास में आपने अटेंडेंस लिखा ही नहीं क्या? दोनों का भेज दो मैम, दोनों का भी भेज दीजिए। हाँ ठीक है बच्चों। अब जो बच्चों ने अटेंडेंस नहीं लगाया ना, वो लास्ट में मैं सेंड कर दूंगी। अभी सेंड कर देती हूँ मैं, लास्ट में फिर सेंड कर दूंगी। और बीच क्लास में अब कोई कुछ नहीं बोलेगा, ठीक है? मॅम, क्लास 9 की मैंने भेज दी आहे. मुलांना आता मी जी पाठवली आहे ती 9वीच्या विद्यार्थ्यांची आहे. ठीक आहे, त्याच्यात फक्त 9वीच्या मुलांनी भरा. 8वीच्या. हॅलो नियती मॅम. हा बोल बेटा. टीचर, मी आज माझ्या पप्पांच्या मोबाईलवरून जॉईन झालेली आहे. मनीषा मराठी नावाने. मी माझ्या मम्मीच्या मोबाईलवरून जॉईन होते ना, आज पप्पांच्या मोबाईलवरून जॉईन झाली. हो बेटा, नो प्रॉब्लेम. तू अटेंडन्सचा फॉर्म भर, त्याच्यामध्ये तुझं नाव फक्त व्यवस्थित भर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे मॅम, पहिल्या टाकली नव्हती मॅम 8वीची. 8वीची मॅमनी आता पाठवली आहे. संगीता मॅमनी जी पाठवली ती 8वीची आहे आणि मी जी पाठवली ती 9वीची आहे. ठीक आहे, आता सगळ्यांनी म्यूट करा, नाहीतर मी माईक बंद करेन. ठीक आहे, सरांना शिकवू द्या आता. चला. बर, तर स्पॅनिश मध्ये वेळ कशी सांगायची ते आपण आता पाहूया. 1 वाजल्यापासून आपण सुरुवात करूया. तर 1 म्हणजे स्पॅनिश मध्ये उनो. पण हा शब्द अनेकदा पुल्लिंगी नामांसाठी वापरला जातो. जेव्हा आपल्याला वेळ सांगायची असते
तेव्हा आपल्याला उनो म्हणता येत नाही, तेव्हा आपल्याला उना म्हणावं लागतं. त्याचाही अर्थ एक असाच होतो. मुळात म्हणजे मराठीमध्ये जसं वेळ हा शब्द आपण या शब्दासाठी मराठीचा जो शब्द आहे वेळ, त्यासाठी स्पॅनिश मध्ये जो शब्द आहे ओरा, HORA, ला ओरा, तो शब्द स्पॅनिश मधला शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे आपल्याला एक साठी चा जो शब्द आहे तोही उनो असा न वापरता उना असा वापरावा लागतो. तर आपल्याला म्हणायचं असेल 1 वाजला आहे, तर आपण म्हणतो एसला उना, एसला उना. आता इथे तुम्ही पाहू शकता पुढे मी उन्हाच्या नंतरही एन पुंतो असं लिहिलेलं आहे. द एन पुंतोचा अर्थ आहे ऍट, शार्प ऍट, किंवा किंवा आपण बरोबर असं जेव्हा आपण म्हणतो बरोबर 1 वाजलेला असतो. मिनिट काटा 5 असतो आणि तास काटा तास काटा 5 असतो आणि मिनिट काटा 12 असतो. तेव्हा आपण म्हणतो बरोबर 1 वाजला आहे. जेव्हा मिनिट काटा हा 12 असतो, तास काटा 5 असतो, तेव्हा आपण म्हणतो बरोबर 1 वाजला आहे. तर त्याला आपण म्हणतो एसला उना एन पुंतो. आणि त्यानंतर मग पहा 1:05 म्हणजे एसला उना ई राहणार. पुढे 5 साठीचा फक्त शब्द वापरला जाणार सिंको. 1:10 म्हणजे एसला उना ई दिएस, 1 आणि 10 म्हणजेच 1:10. 1:15 ह्याला आपण मराठीमध्ये सव्वा म्हणतो. सव्वा म्हणजे 1/4 1 वाजून 15 आणि 1:15 1/4 किंवा त्याला इंग्लिशमध्ये क्वार्टर म्हणतात आणि स्पॅनिश साठी त्याला शब्द आहे क्वार्तो. क्वार्तो, क्वार्तो म्हणजे क्वार्टर, म्हणजेच 1/4. आता एक इथे गडबड अशी होते काही जणांची. तुम्हाला जर आठवत असेल तर 4 साठीचा शब्द आहे, 4 संख्येसाठीचा, आकड्यासाठीचा शब्द आहे क्वात्रो. आणि हा जो 1/4 साठीचा शब्द आहे तो क्वार्तो. येस सर. क्वात्रो, त्यावेळेस पण क्वार्तो. सांगितलं. हा, तर सर कात्रो क्वार्तो. हा 4 म्हणजे क्वात्रो आणि हा आहे 1/4 म्हणजे क्वार्तो. फरक आहे दोघांमध्ये. त्यानंतर 1:20 म्हणजे एसला उना ई बेइंते. हे सोपं आहे. पुन्हा 1:25 म्हणजे एसला उनाई बेइंती सिंको. मग त्यानंतर ज्याला आपण दीड म्हणतो, दीड म्हणजे 1 वाजून पुढे अर्धा तास. तर 1 ते आपण 30 मिनिट किंवा 1 वाजून त्या पुढे अर्धा तास, बरोबर, म्हणजे दीड. तर या अर्धासाठी जो शब्द आहे तो आहे मेदिया. एसला उना ई मेदिया म्हणजे 1 आणि त्यापुढे अर्धा तास म्हणजेच दीड. आता पुढे पहा, दीड पर्यंत तर आपण 1च्या संदर्भात वेळ सांगत होतो. पण ह्या पुढे 1:35, 1:40, 1:45, 1:50, 1:55 म्हणताना मात्र आपल्याला 1चा संदर्भ देता येणार नाही. यापुढे आपल्याला 2 कडे पाहायचं आहे आणि मग 2ला 25 मिनिटं कमी, 2ला 20 मिनिटं कमी, 2ला 15 मिनिटं कमी, 10 मिनिटं कमी, 5 मिनिटं कमी, अशा पद्धतीने आपण वेळ सांगत जाणार.
तर 1:35 म्हणजे काय, तर son las 2:25. 2 म्हणजे 2. 1 वाजला आहे हे सांगताना आपण एस ला म्हटलं होतं. आता 2 साठी सोन लास म्हणतो आहोत आपण. मुळात उनो आणि उना हे शब्द जसे 1 या संख्येसाठी वापरले जातात, तसंच उनो आणि उना ही आर्टिकल्स सुद्धा आहेत. मॅस्क्युलाइन म्हणजे पुल्लिंगी, फेमिनाइन म्हणजे स्त्रीलिंगी नामांसाठी ही आर्टिकल्स म्हणून सुद्धा वापरली जातात. आणि ही जी हे जे शब्द आहेत उनो आणि उना, हे आर्टिकल म्हणून फक्त एकवचनी नामांसाठीच वापरले जातात. उनो उना हे शब्द कधीही अनेक वचनी नामांसाठी वापरले जात नाहीत. त्यामुळे यापुढे आपल्याला 2, 3, 4, 5 वाजले आहेत हे सांगण्यासाठी क्रियापदाचं रूप सुद्धा अनेक वचनी वापरायचं आहे. पहिल्यांदा आपण एस वापरलं होतं. एस हे सेर वर्बचं, सेर क्रियापदाचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप होतं. तसंच आता यापुढे सोन हे सेर ह्याच क्रियापदाचं तृतीय पुरुषी अनेक वचनी रूप वापरायचं आहे. इथे आपल्याला लास म्हणावं लागेल अनेक वचनी नामासाठी, म्हणून हे सुद्धा आर्टिकल आहे. दोस म्हणजे 2 आणि मेनोस 25 -25. सो 2 o'clock -25. 2 वाजायला 35 मिनिटं कमी, 25 मिनिटं कमी. 2 वाजायला 25 मिनिटं कमी म्हणजेच 1:35. हे आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं, कारण मराठीमध्ये आपण अशा पद्धतीने बोलत नाही. आपण 1:35 असंच म्हणतो. 2 वाजायला 25 मिनिटं कमी असं म्हणत नाही. त्यामुळे सुरुवातीला हे जरासं कन्फ्युजिंग वाटू शकतं. पण एकदा सराव झाल्यानंतर तुम्हाला सहजपणे वेळ सांगता येईल. यापुढे 1:40 म्हणजे son las 2:20 म्हणजे 2 o'clock -20. 1:40 म्हणजे काय, 2 o'clock -20. 1:45 म्हणजे 2 o'clock -15 minutes किंवा 1/4. son las 2:15. 1 ला 10 मिनिटं कमी, son las 2:10. 1 ला 5 मिनिटं कमी, 2 ला 5 मिनिटं कमी म्हणजे son las 2:05. आणि शेवटी 2 म्हणजे son las 2. तर अशा पद्धतीने आपण 1 ते 2 मधली वेळ सांगू शकतो. यानंतर आपण 2 ते 3 मधली वेळ कशी सांगायची ते पाहूया. 2 म्हणजे son las 2. 2:05 म्हणजे son las 2:30. काय झालं सर हा हा श्रद्धा सर बोल. जर करेक्ट 12 वाजले असतील तर त्याला काय म्हणतात? son las 12:00 किंवा ओके सर. एसला हा medianoche म्हणजे मिडनाईट. 12 म्हणजे रात्रीचे 12 असू शकतात. दॅट इज medianoche. दुपारचे 12 असतील तर त्याला आपण mediodía म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आता 2:05 म्हणजे son las 2:05. 2:10 son las 2:10.
10. 2 वाजून 15 मिनिटं. Son las 2 y cuarto. 2 वाजून 20 मिनिटं. Son las Screen 2 y 20. स्क्रीनवर फक्त 2 वाजलेले शेवटचं दाखवत आहे. नाही, मी सर, पुढचं खरं तुम्हाला तोंडी सांगतोय. पुढचं मी तुम्हाला तोंडी ओके सांगतो. सर. हं. त्यानंतर 2 वाजून 25 मिनिटं म्हणजे son las 2 y 25. मग 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे son las 2 y media. 2 वाजून 35 मिनिटं म्हणजेच 3 ला 25 मिनिटं कमी. Son las 3 menos 25. मग 2 वाजून 40 मिनिटं. Son las 3 menos 20. 2 वाजून 45 मिनिटं. Son las 2 menos cuarto. 2 वाजून सॉरी 2 वाजून 50 मिनिटं म्हणजे son las 3 menos 10. 2 वाजून 55 मिनिटं. Son las 3 menos 5. आणि 3 म्हणजे son las 3. आता याच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही वेळा सांगता येतील. उदाहरणार्थ आपण कोणा एकाला विचारूया. बौद्धवी. येस सर. 3 वाजले आहेत हे कसं सांगता येईल? सर मी सांगू का? या Son ओके, las सोनाली. 3. बरोबर. हा Son las son las 3. बरोबर. ओके, बौद्धवी. पुढे 3 वाजून 5 मिनिटं. सर मी सांगू? ओके, सायना. Son las Samir. Son las सर मी सांगू का लावा? सर ओके, थांबा. लावण्य. सर एस ला ना एक मिनिट. लावण्य. वाजून जर 5 वाजले ना तर सर त्याला स्पॅनिश मध्ये म्हणतात सोन लास 3 y 5. बरोबर आहे? बरोबर. Son las 3 y 5. लावण्य. आता पुढे 3 वाजून 10 मिनिटं म्हणजे लावण्य. हा, अनम्यूट राहा. सर मी प्रशांत. 3 y 10. लास 3 y 10. बरोबर. पुढे 3 वाजून 15 मिनिटं. पुढचं सोनाली सांगू का? एक मिनिट थांबा. एकच मिनिट थांबा. मी लावण्यालाच विचारतो सध्या, मग बाकीच्यांना विचारतो. हा, बरोबर सांगितलं. हा, 3 y 15 और 3 y 4. नाही. 3 y 15 नको. 3 y cuarto. 3 y cuarto. सांगू का? पुढे 1 मिनिट थांबा. 3 वाजून 20 मिनिटं. सर मी सांगू. लावण्य. सर मी सांगू सोनाली. सर मी सांगू. जरा थांबा, बाकीच्यांनी थांबा जरा 2 मिनिटं. लावण्य कुठे गेली? तू माईक बंद नको करू लावण्य. सर मी सांगू. हॅलो सर रेंज गेली होती. हॅलो सर काय विचारलं? हा बोल. हो. 3 वाजून 20 मिनिटं हे कसं सांगता येईल? सोन लास 3 y 20. 20. पुढे 3 वाजून 25 मिनिटं. अच्छा, बरं. आपण आता प्रणवला विचारूया. सर मी सांगू का? Son las 3 y 20. ओके. हा, प्रणव. आता माईक नको बंद करू. 3 वाजून 30 मिनिटं म्हणजे 3:30.
Son las 3:30. प्रणव सांगतोय. प्रणव सांगतोय. आता बाकीच्यांनी माईक सुरू करायचा नाहीये. हा, प्रणव 3:30 म्हणजे Son las 3:30. बरोबर. 3:35 म्हणजेच 4ला 25 मिनिटं कमी. Son las 3 menos 24. 4 menos 4 menos 25. नाही. हा, 3:35 म्हणजेच काय, 4ला 25 मिनिटं कमी. आता 4:40 आपलं 3:40 म्हणजे 4ला 20 मिनिटं कमी. Son las 3 menos 20. बरोबर. 3:45 Son las 3 menos cuarto. बरोबर. 3:50 Son las 3 menos 10. बरोबर. 3:55 Son las 3 menos 5. बरोबर. आणि 3 son las 3. बरोबर. आता तेजस. हा, ऐवजी 4 येईल ना, कशाच्या ऐवजी? 3च्या ऐवजी. कुठे? सर नाही सर, 3 येईल. सोन लास्ट 3 येईल सर, 3 वाजले असले तर. सर 4 वाजले होते ना, 3 वाजले होते. 4ला 5 3 मिनिट ते कमी होते. 3 ते 4 आपण पाहत होतो. कितीला? सर मग शेवटला तुम्ही 4च्या जागी 3 म्हणला होता. सर सोन लास्ट रेस येणार नाही. थांबा 1 मिनिट. आपण परत बघूया. 4 ते 4:55 पाहूया. एका जणांनी बोलायचंय, नाहीतर माझाही मग नंतर लक्ष विचलित होतं माझं. तेजसकडे आपण जाऊया. येतोय आवाज? हो सर. माईक बंद नको करू आता. हा, 3 वाजता. 3 वाजता म्हणजे 3 वाजले आहेत, हे कसं सांगू शकतो? Es la 3 in punto. Son las 3 en punto. en punto. हा, एन पुंतो म्हणालाच पाहिजे असं नाहीये. 3:05 नाही, आपण 4 ते 5 सांगणार होतो ना सर मी सांगतो. थांबा ना, असं नका करू. माझंही लक्ष विचलित होतं खूप. ज्यांना विचारलंय तेवढ्यानेच सांगा. हा, 4 ते 4:55. Son la carto cinco. 1 मिनिट. Son la 4:05. E5. हा, 4:10. Son la carto 10. Carto नाही, 4. 4 y 10. पुढे 4:15. Son la carto e4. नाही थांब, उच्चार चुकत आहेत. माझ्या मागून म्हण. 4 म्हणजे son las 4. Son las 4. का नाही, 4. हा, 4:05. Son las 4:05. Son las 4:05. 4:10. Son las 4:10. Son las 4:10. 4:15. Son las 4:15. Son las 4:15. Son las
cuatro Son y las cuarto. son las हम्म, e cuarto. ए नहीं, son las Son las cuatro 4 y cuarto. in cuarto. नहीं, y cuarto. Y cuarto. हाँ, 4:25. सॉरी, 4:20. Son las 4:20. Son las 4:20. 4:20. 4:20. B नहीं, B नहीं. BI. 20. 4:20. Cuarto y 20. Cuarto नहीं, 4:20. 4:20. हाँ, 4:25. Son las Son 4:20. हाँ, Son las 4:20. E नहीं, y 25. Y 25. हाँ, 4:30. Son las 4:30. Son las 4:30. Son las Son las 4:30. 4:30. हाँ, 4:35. Son las Son las 5 menos 5 menos 25. 25. हाँ, 4:35 म्हणजेच काय? 5ला 25 मिनिटं कमी. Son las आता 5 menos 20. हाँ, So- 4:40 son म्हणजे las 5 menos 20. पुढे Son 4:25. son las son las 5 menos 4. 5 menos cuarto. 5 menos cuarto. हाँ, 4:50. Son las 5 menos 10. Son las 5 menos Son 10. las 5:10. Menos 10. Menos 10. Son las 5 menos 5. Menos. Son las 5 menos 5. Son las menos 5. Son las 5 Son las 5 menos menos 5. 5. हाँ, Son ठीक las आहे. 5. बरोबर, 5. ठीक आहे. तर हो सर. आता अशा पद्धतीने आपण पुढचीही वेळ सांगू शकतो. आपण आता हॅलो एक काम हॅलो हॅलो हा, सर मी बोल. बोलू का सर थांबा, आता आपण थांबा. सर आता आपल्याला 9 काय सर मी बोलू का सर आत्ताच 9 तर आपण त्याला स्पॅनिश मध्ये असं पण म्हणू शकते ना सोन लास नुएवे y 3 minutos. हो, बरोबर आहे. 9 बरोबर आहे. 9:03 बरोबर. आता पुढे पहा. इथे तुम्हाला काही घड्याळं दिसत आहेत आणि त्यात किती वाजले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यात आधी मी सांगेन त्या व्यक्तीनेच फक्त उत्तर द्यायचं आहे. मी त्या व्यक्तीला नाही जमलं काय मी त्या सांगू व्यक्तीला नाही जमलं. एक मिनिट. त्या व्यक्तीला नाही जमलं तर मग मी पुढच्या व्यक्तीला विचारेन. तोपर्यंत कोणीही काहीही विचारायचं नाहीये किंवा काहीही बोलायचं नाहीये. ओके आता सर. पहिल्यांदा मी विचारतो चैतन्यला. चैतन्य आहे? बरं. अश्विनी.
येस सर. हा, आता पहिलं घड्याळ पाहिलं तर त्यात किती वाजले आहेत मराठीत किंवा इंग्लिश मध्ये सांगू शकशील? नाही पहिलं सर, घड्याळ मी पहा. आजच केलाय. अच्छा. त्यानंतर मग नविष्ठा. त्यानंतर मग कल्याणी पाटील. 3:30 कुठल्या घड्याळात? पहिल्या घड्याळाबद्दल मी विचारतो आहे. ए वॉच. हा, 3 ए मिनिट मध्ये झाले. किती वाजले दिसतंय? सर मी सांगू का रुद्र जाधव? हा बोल. रुद्र सांगतोय. सर 3:05 झाले सर. पहिल्या घड्याळात ए मध्ये. सर मी सांगू का सर? एक मिनिट थांब. रुद्रला विचारतोय मी, पहिल्या घड्याळात किती वाजले आहेत ए मध्ये? 3:40. बरोबर. मग आता 3 म्हणजे स्पॅनिश मध्ये किती? 23. पण 40 मिनिटं झाली आहेत ना, त्यामुळे आपल्याला 4ला 20 मिनिट कमी. 4ला 20 मिनिटं कमी असं म्हणावं Son लागेल. las 4 meses 20. थांबा एक मिनिट. रुद्र सर, पुन्हा एकदा सोन लास. नाही सर, मी नाही सांगितलं सर. सर मी सांगितलं. अच्छा, बरं. दुसरा कोण? हा, तेजस तेजस. सर. हा, Son las 4 meses सांगू? 20. सोन लास 4 menos 20. बरोबर. ओके. आता सर बरोबर सांगितलं ना? विवेक 4 menos 20. हो. त्यानंतर आपण विवेकला विचारूया. बी पहा, त्या घड्याळात किती वाजले आहेत? ओके, नविष्ठा. मी सांगू सर? येस सर. दुसऱ्या घड्याळात 3:05 झालते. हा, मग आता 3 म्हणजे किती? बरोबर. सर son las 3. Son las 3 e 5. Son हा, las सोन 3 e लास 5. 3 y 5. बरोबर, करेक्ट. सर मी त्यानंतर सांगू सोनाली? सोनाली, सी मध्ये किती वाजले आहेत? Son las 3:15. बरोबर, करेक्ट. त्यानंतर मयुरी, डी मध्ये किती वाजले आहेत? यस सर. 3 वाजले आहेत ना? सर मी सांगू का? सर मी सांगू का? मयुरी थांबा. ओके सर. Son las 4. Son las 3. नाही, डी मी डी बद्दल विचारतोय. Son las 3. Son las 3. Son las 3 pinto. Son las 3. मी मयुरीला विचारतोय ना. सर मला ते समजलं नाही. सन लॉसच्या पुढे काय म्हणायचं? सर स्क्रीन दिसत नाही. पूर्वा. स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन नाही दिसते सर. हो सर, आता दिसते. दिसत आहे सर. अच्छा, स्क्रीनला काहीच केलेलं नव्हतं. जसा स्क्रीन ओपन ठेवला होता तसाच तो आत्ताही होता. बरं, त्यानंतर स्नेहल. येस सर, कोणतं वाला सांगायचं?
डी. हॅलो सर. आवाज नाही येत. ई सांगायचंय ई. ई का? डी डी हो. डी डी. नाही सर डी सांगितलं. ई हो चालू सर डी आहे. सांगितलं. डी सांगितलंय सर. सोन एक मिनिट, मला मयुरीकडून डी ऐकायचं होतं, पण ठीक आहे, आवाज येत नव्हता काही कारणाने. आपण दुसऱ्यांना विचारूया. ते आता मी एक मिनिट कोणाचं नाव घेतलं. हॅलो सर. यस सर मला घेतलं होतं सर. हा हॅलो स्नेहल. सर. स्नेहल. डी मध्ये ना एक मिनिट 3 थांबा वाजले. स्नेहल, एक मिनिट फक्त स्नेहल. हा डी. 3 वाजलेत. 3 वाजले आहेत. मग 3ला काय म्हणतात स्पॅनिश मध्ये? 23. बरोबर. सोन लास त्रेस. सोन लास 23. त्यानंतर येस सर. हा आता सर जागृती. सांगतो टी की मध्ये सर. किती वाजले? सर मला हे कळतच नाहीये. सर मी हे अच्छा, बरं. समजण्याचा केव्हाचा प्रयत्न करतेय पण मला समजतच नाहीये. हो सर. सर मी एक सांगू का? मिनिट, सर मी सांगू का? थांबा. टीचर मी फक्त बघतीच आहे. एक मिनिट थांबा. अच्छा जागृती, अच्छा स्पॅनिशचा क्लास हा पहिलाच क्लास आहे का तुझा का? नाही सर मी या- प्रत्येक स्पॅनिशच्या क्लासला जॉईन होते, पण ना मला ह्या स्पॅनिशच्या संख्या पण तुम्ही मागच्या वेळेला मला समजवल्या, पण ना मला समजतच नाहीये. माझ्या बरं, लक्षात राहत पहिला- नाहीये या स्पॅनिशच्या संख्या. बरं पहिला क्लास कधी अटेंड केला होता सांगशील? सर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आम्हाला शिकवायला आले होते का? मे मध्ये. सर 8 झाला ना सर मला नाही पण सर, मे मध्ये नाही. जेव्हा तुम्ही 8वीच्या वर्गाला आधी आले होते ना. सर तुम्ही 9वी आहे. एक मिनिट थांबा मी जागृतीशी बोलतोय की नाही. हा मे पासून अटेंड करायला टीचर सुरुवात मी केली होती का? सर मी ऑगस्ट पासून तुमच्या स्पॅनिशच्या क्लासला जॉईन असते. मग सर तुम्ही मे पासून अच्छा. शिकवत आहात. ठीक आहे ओके थांबा बाकीच्यांनी काही बोलू नका. ठीक आहे ओके. बरं सर बरं, मला एक नाही काम करूया भाषा आपण. समजत नाही. हो सर मला अच्छा. पण समजत नाही काय. ठीक आहे ओके. समजत नाही. थांबा जरा एक सर, मी मिनिट. जरा होईल. एक दोघांशी बोलतोय. सर मी इथे एक सांगू मिनिट का? थांबा जरा. नाही मी कोणालाच काहीच विचारत नाहीये. मला आता फक्त एवढंच ऐकायचं आहे की किती जण ऑगस्ट पासून जॉईन झाले आहेत की ऑगस्ट पासून जॉईन होत आहेत. सर म्हणजे मी आधीपासून जॉईन होती, पण स्पॅनिशच्या क्लासला मी ऑगस्ट पासून जॉईन आहे. अच्छा, तर ज्यांनी आता हात वर केले ते सगळे ऑगस्ट पासून जॉईन होत आहेत असं आहे का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. अच्छा बरं. ठीक आहे. हॅलो. सर तुम्ही जेव्हापासून शिकवायला आले होते ना थोडे त्या आधीपासून जॉईन होत होते. सर मी तेव्हा क्लासला जॉईन झालो तेव्हापासून जॉईन होतो. बरं. हॅलो सर. हॅलो सर. अच्छा ठीक सर आहे. तुम्ही हा. काय करा हे म्हणजे ह्या जॉईन हा, बोल, नव्हता ना तर तुम्ही ना ग्रुपवर ना वोकॅब्युलरी सेंड करून द्या. मग हे बघून घेतील आणि मग तेव्हा त्यांना कळलं नीट. बरं अच्छा. एक आता विचारतो, बौद्धवीला विचारतो. संकल्प पण आहे का सोबत? सर अगोदर मी सांगते मग नंतर तो सांगेल पुढच्या उत्तर. बरं चालेल. तुझे किती वाजले आहेत? तर ई मध्ये का? ई घड्याळमध्ये हा. 3:50 बरोबर. म्हणजेच आपण म्हणूया 4ला 10 मिनिटं कमी. Son las cuarto,
मेयस देईस. क्वात्रो मेनोस बरोबर. एफ मध्ये किती वाजलेत? चार सर. हा, मग ते कसं म्हणायचं? मी सांगू सर. सोन लास क्वात्रो. क्वात्रो. ठीक आहे. हा, जी मध्ये किती वाजलेत? 3:45 हा, म्हणजे आता 4ला 15 मिनिटं कमी असं म्हणायचं. यस सर. येस सर. 3:45. सोन लास सर मी सांगू का सर? क्वात्रो मेनोस. हा, 25. Son las 4 menos 4. 25. Son las 4 menos 25. 25 म्हणजे 25 मिनिटं कमी नाही आहेत, 15 मिनिटं कमी आहेत. सोन लास क्वात्रो मेनोस क्वार्तो. येस सर, मी तेच एच सांगितलं. मध्ये किती वाजलेत? एच मध्ये किती वाजलेत? Son las 3:04. Son प्रेस ई las दिएस. 3:10. बरोबर. त्यानंतर आय मध्ये किती वाजलेत? आय मध्ये किती वाजलेत? Son las 4 menos 5. Son las 10 menos 5. क्वात्रो मेनोस. त्यानंतर जे मध्ये किती वाजलेत? Son las 3:25. किती? Son 3 las y 3:25. 25. के मध्ये? Son las 4 menos 4. के जी नहीं, के. सोन लास क्वात्रो मेनोस 25. 3:35 म्हणजे 4ला 25 मिनिटं कमी ना? हो सर. येस सर. एल मध्ये किती वाजलेत? 3:20. Son las 3:20. 3:20. आणि एम मध्ये? Son las 3:30. बरोबर. 3 ई मेdia. हा, बरं. आता इथपर्यंत जर समजलं असेल तर मग आपण बाकीच्या गोष्टी पुढच्या वर्गात शिकूया. आणि जे थोडे जॉईन झाले होते, जे थोडे उशिरा जॉईन झाले होते, ऑगस्ट मध्ये वगैरे जॉईन झाले होते, त्यांच्यासाठी मी काही रिव्हिजन व्हिडिओज जर समजा पाठवता आले तर तसं पाठवेन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला यापूर्वी काय झालं होतं ते समजेल, किंवा यापूर्वी जे काही झालं होतं ते तुम्हाला पुन्हा एकदा शिकता येईल. असं काही करता आलं तर मी ते करेन, जेणेकरून आपले उरलेले जे काही क्लास आहेत त्यामध्ये तरी काय चाललं आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर आजचा क्लास मग आपण इथेच थांबूया. चालेल? आता किती वाजले? बाय सर, गुड नाईट. बाय सर. ओके. बाय सर, गुड नाईट. सर, बाय. बाय सर, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. Bye, sir. Good night. Thank you. बाय.